नमस्कार. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा. लेखक उदयन आचार्य. अभिवाचन अदिती पालिमकर. प्रकाशक मोरया प्रकाशन. भाग 57. नर्मदे हर. नर्मदा जयंतीला म्हणजे माघ शुद्ध सप्तमीला आपण अमरकंटकमध्ये नको जाऊया, कारण खूप गर्दी असेल, पूजासुद्धा धड करता येणार नाही असं आम्हाला वाटलं. तरी माईला आपलं वैभव आपल्या लेकरांना दाखवायचं होतं म्हणून 2 दिवस आधीच आपल्याजवळ बोलवून घेतलं आणि आईच्या मायेनं ठेवूनही घेतलं. माईची मिरवणूक आश्रमासमोरून गेल्यावर आम्ही ज्वालेश्वर, अमरगंगा उगम, ज्वाला उद्गम आणि दुर्गाधारा इत्यादी पावन क्षेत्रांचं दर्शन घेतलं. दुर्गाधारा हे स्थान जंगलात अगदी एकांत ठिकाणी आहे. ज्वालेश्वरहून इथे जायला कच्चा रस्ता आहे. फारच रमणीय स्थान आहे हे. डोंगर कपारीतून पाण्याचा एक निखळ आरसपाणी प्रवाह वाहत येऊन इथे एक शुद्ध स्वच्छ पाण्याचं कुंड बनलं आहे. कुंडातून पाणी मेकल पर्वताच्या सांद्रीतून खालच्या बाजूला वाहत जातं. त्या कुंडातल्या पाण्यानं हातपाय धुवून आचमन प्रोक्षण करून दुर्गादेवीच्या मंदिरात प्रवेश केला. व्याघ्रारूढ अष्टभुजा आईसाहेबांची मूर्ती पाहून तुळजाईची आठवण झाली. असं वाटलं की बास, आता पुढे जाऊच नाही. दुर्गा सप्तशतीचा पाठ करत या ठिकाणी आयुष्याच्या शेवटपर्यंत राहावं. ज्यांनी मला दुर्गा सप्तशतीची संथा दिली आणि पोटच्या मुलाप्रमाणे माया करून मला देवीपूजेचे सर्व पूजाविधी शिकवले, देवी उपासनेची गोडी लावली आणि आमच्या घरची ललिता पंचमीची पूजा ज्यांच्यामुळे सर्वांग सुंदर होते, त्या श्री सुनील पुरुषोत्तम जोशी गुरुजींची आठवण होऊन कृतज्ञतेने मन भरून आलं. गुरुजी नवरात्रात जेव्हा पाठ वाचतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अप्रतिम तेज झळकतं. त्या काळात त्यांची आरक्त अंगकांती फारच सुंदर दिसते. वसईच्या वेदशास्त्र संपन्न वेदपाठी श्री वसंत शास्त्री पुरंदरे यांच्याकडे यांनी सर्व शिक्षण घेतलं. यांना दुर्गा सप्तशती शिकवताना पुरंदरे शास्त्रींनी फक्त विद्युद्दाम समप्रभाम हा ध्यानमंत्र शिकवला आणि त्यांच्या अंगावर कृपाप्रसादाचं उपर्ण पांघरून म्हणाले, जा, तुला सप्तशती आली. आणि त्यानंतर 10व्या दिवशी शतचंडीच्या हवनाला बसवलं आणि गुरुजींनीही अस्खलित शुद्ध उच्चारांसहित पाठ म्हणत हवन करून आपल्या गुरूंचं मन जिंकलं. माईला म्हटलं, माझ्या आयुष्यात अशा थोर गुरुजनांचा सहवास तुझ्या कृपेनं मिळाला. त्यांचं कृपाछत्र माझ्या मस्तकी अखंड राहू दे, हीच प्रार्थना. मन कितीही रमलं तरी अडकायचं नाही, थांबायचं नाही, वाहत राहायचं ही माईची शिकवण असल्यामुळे परत अमरकंटकला आलो. मृत्युंजय आश्रमाच्या व्यवस्थापक स्वामींना दुर्गाधारा स्थानाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, तुम कभी भी साधना के लिए आ सकते हो. वह स्थान भी मृत्युंजय आश्रम के ही मुख्य त्यारी में आता है. खोलीवर परत आलो. स्नान, संध्या, जप, पूजा यथासांग करून आश्रमाच्या भोजनगृहात रांगेत प्रसादाला बसलो. अप्रतिम जेवण जेवताना आमची ही सर्व गुरुजी मंडळी आणि काही स्थानिक भक्तगण यांच्यातच श्लोक म्हणण्याची स्पर्धा लागली. आधीच माईच्या प्रसादाचं पवित्र अन्न आणि त्यात नाना तऱ्हेचे सुंदर श्लोक ऐकता ऐकता झालेलं भोजन, यामुळे मनामध्ये अन्नपूर्णा मातेसहित काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं. भोजन प्रसादी झाल्यावर हात धुवून बाहेर आलो इतक्यात, ओ अच्छा रे गुरुजी, अशी हाक ऐकू आली. आवाज ओळखीचा होता, पण दाढी आणि केस वाढल्यामुळे चेहऱ्याची ओळख लगेच लागली नाही. नीट निरखून पाहिल्यावर मीही आनंदाने ओरडलो, अरे रंगनाथ अप्पा, तुम्ही? प्रल्हाद माऊली, तुम्ही? 70च्या रंगनाथ अप्पांनी
माझे हात हातात घेऊन माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, गुरुजी, काय ही शरीराची अवस्था करून घेतलीत? हां, परिक्रमा सुरू करताना कसे राजबिंडे होतात, लईच बारीक झालात हो. असं म्हणून अक्षरशः रडायला लागले. 70च्या वृद्ध वारकऱ्याचं ते परपीडा जपणाऱ्या वैष्णवालाच शोभणारं प्रेम पाहून माझ्या डोळ्यातून चंद्रभागा वाहू लागली. त्यानंतर थोड्या गप्पा झाल्यावर मी आमच्या खोलीकडे वळलो आणि प्रल्हाद माऊली, आप्पा माऊली यांच्या राहण्याच्या जागी गेले. आम्ही खोलीत येऊन झोपलो. काही दिवसांपूर्वी ओंकार खुंटे गुरुजींनी मला ललिता सहस्त्रनामाबद्दल विचारलं होतं, पण मी काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यांची तळमळ खरी असल्यामुळे त्या रात्री स्वप्नात तुळजामातेने मला दर्शन दिलं आणि त्यांना सहस्त्रनामाचं पुस्तक दे, बाकी पुढची प्रगती मी स्वतः पाहीन, असं स्पष्ट आदेश दिल्यामुळे नर्मदा जयंतीच्या दिवशी अमरकंटकसारख्या पुण्यक्षेत्री ओंकार खुंटे या सत्पात्र ब्राह्मणाला श्रेष्ठ पुस्तकाचं दान करण्याचं पुण्य माझ्या काठी पडलं. खरंच ओंकारजी, तुम्ही धन्य आहात आणि अशी सेवा आंबेनं माझ्याकडून करून घेतल्यामुळं मलाही कृतार्थ वाटलं. पहाटे खूप लवकर उठलो. असं म्हणतात की नर्मदा जयंतीच्या दिवशी पहाटे अमरकंटकमध्ये स्नान घडलं तर 3 परिक्रमांचं पुण्य मिळतं. रात्री तुळजाईचं दर्शन, सकाळी माईमध्ये स्नान आणि मुखात गुरुमंत्र. प्रसन्नता आली नसती तरच नवल. सागर संगीत, संध्या, जप, पूजा, आरती अतिशय उत्साहात साजरी करून माई की बगिया म्हणजे माईच्या मूळ उगमस्थानी जायला निघालो. इथे जायचं म्हणजे माहितगार माणूसच पाहिजे, कारण माईचा गुप्त प्रवाह जमिनीखालून वाहून नर्मदा कुंडात प्रकट होतो. तो जरी ओलांडला गेला तरी परिक्रमा खंडित होते. अगदी पदोपदी विचारून सावधपणे मायकी बगियात पोहोचलो. आता तुंबळ गर्दी, चेंगराचेंगरी, पुजाऱ्यांची कटकट असणार असं वाटलं होतं. पण आहो आश्चर्य, गर्दी नाही, गडबड नाही. अगदी छान माईच्या कुंडाजवळ बसून शांतपणे पूजा करता आली. इथे आपण नेलेली कुपी अर्धी रिकामी करून परत पूर्ण भरून घ्यायची असते आणि तट परिवर्तनाची पूजा करून कढाई म्हणजे शिऱ्याचा नैवेद्य करून कन्यापूजन करायचं असतं. आम्ही कढाई सोडून बाकी सगळी पूजा केली. तिथे सगळ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. आयोजकांनी अगदी नम्रपणे हात जोडून आम्हा सर्वांना भोजन प्रसादीसाठी थांबवून घेतलं. पुण्याचे गुप्ते पती पत्नी सौ कल्पना जोशी वगैरे अनेक मराठी अमराठी परिक्रमावासींची परत एकदा भेट झाली. गडबड गोंधळामुळे की थंड वातावरणामुळे माहीत नाही, पण माझ्या अंगात थोडा ताप चढला. मी एका 3 बाजूंनी बांधलेल्या खोलीत जेवण होईपर्यंत आडवा होतो असं सांगून तिथे गेलो. बाहेर काही मुलं मुली खेळत होती. थोडा जप करून मग आडवं हो म्हणून जप करायला बसलो. इतक्यात पांढरा, लाल, पिवळा फ्रॉक घातलेल्या 3 मुली समोर येऊन उभ्या राहिल्या आणि हसत हसत म्हणाल्या, ए बाबाजी, हमारी पूजा करो. मला खूप हसू आलं त्यांच्या निरागसपणाबद्दल. माझ्या बॅगेत मैया पूजनाचं रोजचं सामान होतंच. त्यात आता कोणी दिलेल्या पेढ्यांचा प्रसादसुद्धा होता. जे होतं त्यात जशी जमेल तशी पूजा केली. तापामुळे अंग थोडं थरथरत होतं. पेढा, बर्फी, खडीसाखर जे हाताला आलं ते त्यांना दिलं आणि हाताला येईल तशी दक्षिणाही दिली. हे सगळं व्हायला अवघी 5-7 मिनटं लागली असतील. दक्षिणा दिल्याबरोबर त्या 3 जणी हसत उड्या मारत बाहेर निघून गेल्या आणि मी तापाच्या गोळीच्या गुंगीमुळे झोपलो. किती वेळ गेला माहीत नाही, पण चैतन्य मला जेवायला बोलवायला आला तेव्हा उठलो आणि पानावर जाऊन बसलो. माईच्या वाढदिवशी माईच्या बागेत माईच्या कुंडासमोर माईनं जेवायला वाढलं आणि तृप्त केलं. आईशिवाय असं कौतुक दुसरं कोण करणार? बोलो नर्मदा मैया की जय. भोजन प्रसादी होईपर्यंत 1 वाजला. सगळ्यांची यथेच्छ भोजनं झाल्यावर आम्ही परत चालायला सुरुवात केली. शोणभद्र नदाचा उगम पाहिला आणि भारतात फक्त 2 नद आहेत, एक ब्रह्मपुत्र, दुसरा शोणभद्र. बाकी सर्व नद्या आहेत. या शोणभद्राशी माईचा विवाह होणार होता.
लग्नाची सर्व तयारी झाली. स्त्री सुलभ कुतूहलामुळे माईनं आपली सखी ज्वाला नदी हिला शोणभद्र कसा दिसतो ग ते बघून ये ग असं म्हणून सांगितलं. जुईला नदी म्हणाली, सखे मी गेली असते ग, पण माझ्याजवळ तिथे जायला चांगले भरजरी कपडे नाहीत ग. भोळ्या शंकराची मुलगी शोभणाऱ्या भोळ्या नर्मदा माईनं आपले ठेवणीतले कपडे आपल्या सखीला दिले. जुईलेनं माईचे कपडे परिधान केले आणि ती शोणभद्राकडे गेली. तिच्या अंगावरची दिव्य वस्त्र पाहून हीच नर्मदा असावी म्हणून सर्व विवाहविधी सुरू झाले. सप्तपदी संपता संपता आपली सखी अजून कशी आली नाही हे पाहायला नर्मदाबाई मंडपात पोहोचली. तेव्हा तिनं पाहिलं की सर्व विवाहविधी पूर्ण झाले असून जुईलाशी शोणभद्राचं लग्न संपन्न झालंय. तेव्हा संतप्त होऊन माई पश्चिम दिशेनं धावत सुटली आणि घोर आवाज करणाऱ्या नदीच्या रूपात वाहू लागली. तेव्हा घोर आवाज करणारी म्हणून माईचं नाव रेवा पडलं. माई की बगियामध्ये माईच्या 2 मूर्ती आहेत. एक पांढरी शुभ्र आनंदी आणि दुसरी क्रोधामुळं आणि वंचनेमुळं काळवंडलेल्या रूपातली काळी. थोडं उदास करणाऱ्या या कथेचं मनन चिंतन करत चक्रतीर्थाजवळ कधी पोहोचलो समजलंच नाही. उन्हाकलायला लागलेली असताना आम्ही चक्रतीर्थापाशी पोहोचलो. इतक्यात आम्हाला मळीनागेश्वरला भेटलेला एक तृतीयपंथी किन्नर सामोरा आला आणि म्हणाला, कितने भाग्यवान है आप लोग. नर्मदा जयंती के दिन अमरकंटक में हो. आज अमरकंटक मत छोड़ो. चक्रतीर्थ में रुक जाओ या फिर कबीर चबूतरा में रुक जाओ. त्यांना 3दा सांगूनही आम्ही आमचाच हेका चालू ठेवून अमरकंटकच्या बाहेर पडून हायवेनं चालायला लागलो. माझ्या अंगात ताप चढत असूनही सर्वांच्या पुढे मीच चालत होतो. आमच्या मनात करमंडल गावात असलेल्या शेगावच्या गजानन महाराज पादुका आश्रमात निवासाला जायचं असं होतं. पण माईनं त्या किन्नराच्या मुखातून सुचवून सुद्धा न ऐकल्याची शिक्षा म्हणून की काय कोण जाणे. रात्री 8पर्यंत चालून आम्ही बोंदूर गावातल्या नर्मदा जयंतीसाठी उभारलेल्या रिकाम्या मंडपात पोहोचलो. आज रिकाम्या पोटीच झोपावं लागेल असं वाटत असतानाच कोणीतरी खिचडीचं सामान आणलं आणि आमच्या कृष्णाजी आणि अमरीशनं अप्रतिम खिचडी करून आम्हाला जेवायला वाटलं. माझ्या अंगात कणकण असल्यानं स्नान संध्या काहीच झालं नाही. सगळ्यांच्या वतीनं सर्वांच्या मैया एकत्र घेऊन ओंकार गुरुजींनी सागर संगीत पूजा केली. जेवल्या क्षणी मला ग्लानीमुळे झोप लागली. मनातल्या मनात त्या तृतीयपंथीय स्वरूप मार्गदर्शकाची क्षमा मागितली. कोण होता तो ते पुढे होशंगाबादला सेठाणी घाटावर कळलं आणि आपल्या कमनशिबाबद्दल वाईट वाटलं आणि देवाच्या कृपाळूपणानं मन भरवून आलं. भाग 57 समाप्त. क्रमशः धन्यवाद.